नमस्कार मैत्रिणी, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की झोळीची पिशवी कटिंग न करता एकच गाठ मारून कशी शिवायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मैत्रिणी, खूप सोपं आहे. आपल्याला कटिंग वगैरे काहीच करायचं नाही. फक्त आपल्याला एक गाठ मारून ती पिशवी कशी शिवायची ते मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, ही पिशवी तुम्ही नक्की तयार करून बघा. खूप सुंदर आणि छान दिसते आणि कटिंग वगैरे काहीच नाही. कटिंग न करता एकच गाठ मारायची आणि झोळीची पिशवी सुंदर, ॲट्रॅक्टिव्ह आणि आपल्या पर्समध्ये बसेल अशी मी कशी शिवायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही, एकच आपल्याला गाठ मारून अशा पद्धतीची मी पिशवी शिवून तुम्हाला दाखवलेली आहे. तर ती कशी शिवायची स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हाला कळेल. येथे मी फुलपाखरू लावलेला आहे आणि येथे पण फुलपाखरू लावलेला आहे आणि येथे गाठ मारलेली आहे आणि अशा पद्धतीने खाली आपल्याला एक टिप मारायची आहे की जेणेकरून खाली पण चौकोनी दिसावं आणि आपलं सामान पण भरपूर मावावं. या पद्धतीची मी आज तुम्हाला पिशवी दाखवलेली आहे. तर ती कशी शिवायची मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. बघू शकता किती सुंदर ही आपली पिशवी झालेली आहे आणि सर्व सामान मावतं मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला हातात घेऊन सुद्धा दाखवलेले आहे. मध्ये एक फुलपाखरू लावलेलं आहे. हे साडीचं कापड होतं आणि ते साडी वापरत नव्हतो आणि त्याचे काठ पण होते. मग काठ वाया घालण्यापेक्षा म्हटलं फुलपाखरू लावूया. येथे एक फुलपाखरू लावलेला आहे आणि येथे एक फुलपाखरू लावलेला आहे. तर चला, त्याची लांबी आणि रुंदी कशी घ्यायची मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, म्हणजे ही पिशवी कशी शिवायची ते तुम्हाला लगेचच समजेल आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा लगेच जमून जाईल. तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात. तर मैत्रिणींनो, बघू शकता इथे मी कापड घेतलेला आहे. आता याची उंची आणि रुंदी मी सांगते तुम्हाला. याची रुंदी घ्यायची आहे साधारणतः आपल्याला 17 इंच. लक्षात ठेवा, रुंदी घ्यायची आहे 17 इंच आणि उंची आपल्याला घ्यायची आहे 45 इंच. बघू शकता, रुंदी घ्यायची आहे 17 इंच आणि उंची 45 इंच. मी तुम्हाला दोनदा सांगितलेलं आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. 45चा जेवढं काही निम्म होते तेवढं खूण करायचे आहे. 22.5 45च्या निम्म होतं मैत्रिणींनो, ते मी खूण केलेली आहे. तर अशा पद्धतीने जेथे आपला मध्य झालेला आहे कापडाचा, ते बरोबर आपल्याला गाठ घालून घ्यायचे. तर बघू शकता, अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत हाताने आपल्याला. स्टेप बाय स्टेप बघा. तुम्ही जर मध्य काढला नाही तर उंचीला कमी जास्त पिशवी होऊ शकते. त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा. तर बघू शकता, जेथे मध्य काढलाय तेथे आपल्याला हात लावून घ्यायचा आहे की जेणेकरून इकडे तिकडे कापड आपलं सरकू नये. तर मी आता हात लावून घेतलेलंच आहे, त्यामुळे आपली अंतर कमी जास्त होणार नाही. तर बघू शकता, जेथे मी पिवळी खूण केली आहे तेथे बरोबर गाठ आलेली आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण येथे चुकलं की पिशवीचे माप चुकतात. तर अशा पद्धतीने बघू शकता, जेथे मी चॉकनी खूण केले तेथे बरोबर सेंटर गाठीचा आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त एक गाठ घालायची आहे. आपल्याला कटिंग वगैरे काहीच करून घ्यायचं नाही. खूप सोपी आहे मैत्रिणींनो आणि खूप छान ही शॉपिंग बॅग दिसते. भरपूर सामान ही मावतं. तुम्ही कुठेही प्रवासाला जाताना घेऊ शकता किंवा कुठेही तुम्ही बाहेर जाताना डिक्कीमध्ये तुमच्या पर्समध्ये सहज बसू शकते मैत्रिणींनो. खूप सुंदर ही पिशवी होणार आहे. स्टेप बाय स्टेप बघा, सर्व काही तुम्हाला समजेल. आता काय करायचं आहे, कडेने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला जे ते गाठ मारलेले आहे ते साधारणतः 6 ते 5 इंचावर आपल्याला टिप घालून घ्यायची आहे की जेणेकरून त्याचं फिनिशिंग छान दिसावं म्हणून. तर बघू शकता, आता गाठ मारलेल्या साईडला चौ बाजूने आपल्याला 6 इंच किंवा 5 इंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पिशवीचं तोंड ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मी 5 इंच टिप मारून घेत आहे. 5 किंवा 6 इंच घेऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने बघू शकता, मी सगळीकडून टिप मारून घेत आहे की जेणेकरून आपल्या पिशवीचं फिनिशिंग छान दिसावं. आणि कलरचा दोरा वापरा, छान शिवा मैत्रिणींनो. खूप सुंदर छान पिशवी ही दिसते. तर अशा पद्धतीने मी चौ बाजूने शिवून घेतलेलं आहे. तुम्हीही अशा पद्धतीने शिवून घ्या की जेणेकरून आपलं फिनिशिंग आणि पिशवी सुंदर दिसावी. आता आपल्याला काय करायचं आहे, तेथून आपल्याला खाली टिप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता, आता मी टिप मारून घेत आहे. डबल टिपा मारा, शक्यतो उसवून येते. आपली पिशवी खूप सुंदर आणि छान ही झोळीची पिशवी होणार आहे. कटिंग वगैरे काहीच नाही. एक गाठ मारून फक्त आपल्याला पिशवी शिवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इकडून टिप मी मारून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं ते लक्षात ठेवा. येथे बरेच जण चुकतात. आता जे कमी जास्त झालेलं ते पण आपल्याला खालनं कट करायचं आहे. आता बरोबर सेंटरला आपल्याला टिप आणायची आहे. तर ते तुम्ही लक्षात घ्या. आता काय करायचं आहे, आता बरोबर सेंटरला टिप घालायचे, टिप आणायचे. बघू शकता, मी सेंटरला टिप आणलेली आहे. तरच सुंदर पिशवी होणार आहे. सेंटरला टिप आणायची आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला खालनं पण कट मारायचं नाही, फक्त एक टिप
खालनं कोपऱ्याला मारून घ्यायचे आहे. तर आता अशाच पद्धतीने सेंटरला टिप आणून आपल्याला खालनं आधी टिप मारायची आहे. त्याच्या पुढं काय करायचं मी सांगते. तर अशा पद्धतीने डबल टिप खालनं मारून घ्या तुम्ही. खूप सुंदर पिशवी होणार आहे. तर बघा सेंटरला टिप आणलेली आहे, मी डबल टिप मारलेली आहे. आता काय करायचं आहे, टेप घ्यायचा आहे, चॉक घ्यायचा आहे. इकडून 2 इंच, उजवी साईडनं 2 इंच असा चौकोन करायचा आहे. आपल्याला दोन्हीकडून चौकोन करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. इकडून पण आपल्याला चौकोन करून घ्यायचा आहे. स्टेप बाय स्टेप बघा. आता इकडून पण 2 इंच, इकडून पण 2 इंच. इथं बरेच जण चुकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, टिप मारताना खालची टिप बरोबर सेंटरला यावी अशी टिप मारायची आहे. ती पण 2 इंचावर. जिथं मी खून केले तेवढंच मारायचं आहे, जेणेकरून चुकू नये म्हणून आपल्याला खून मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता खालची जी टिप आहे ती सेंटरला बरोबर टिप यावी अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता सेंटरला टिप येईल अशा पद्धतीने आपल्याला 2-2 इंचावर अशी टिप मारून घ्यायची आहे. येथे जर खालची टिप चुकली तर पिशवीचा आकार पूर्णपणे चुकतो. बॉक्स टाईप येण्यासाठी सेंटरला आपल्याला टिप आणून 2 इंचावर टिप मारायची आहे. तर बघू शकता सवच्च करून दाखवते. खूप सुंदर आपली पिशवी झालेली आहे. आता या साडीचे काठ आपल्याला फुलपाखरू म्हणून मध्ये लावून मी दाखवणार आहे. आता आपल्याला सेंटरला बरोबर फुलपाखरू लावायचं आहे की जेणेकरून आपली पिशवी सुंदर छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसावी. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो नक्की पिशवी शिवून बघा. खूप सुंदर आपली पिशवी दिसते. तर आता बघा ह्या साडीचे काठ आहेत. तुम्ही दुसरं कुठलंही लावू शकता, अदरवाईज वेगळ्या कलरचं लावा की जेणेकरून ते उठून दिसावं पिशवीला. तर आता ह्याची उंची मी घेतलेली आहे 8 इंच. उंची घ्यायची आहे 8 इंच आणि रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच. हे पण लक्षात ठेवा तुम्ही मैत्रिणींनो. उंची 8 इंच आणि रुंदी 3.5 इंच. फुलपाखरू तुम्हाला जर मोठा हवा असेल तर तुम्ही उंची रुंदीमध्ये कमी जास्त करू शकता. मी आता जे माझ्या पद्धतीने लावणार आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला फुलपाखरूची मापे सांगितली. तुम्हाला जर मोठं लावायचं असेल तर उंची तुम्ही मोठी ठेवू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने आपल्याला उलटा आधी शिवून घ्यायचं आहे, मग सवच्च करायचं आहे. मग आपल्याला फुलपाखरू सुंदर असं बनवून त्या पिशवीला जोडून घ्यायचं आहे. खूप सुंदर ही पिशवी फुलपाखरू लावल्यावर दिसणार आहे. तर अशा पद्धतीने दोन्हीही आपल्याला उलटं शिवून घ्यायचं आहे. आता मी शिवलेलं आहे. आता सुलटं करून मी तुम्हाला बरोबर सेंटरला किंवा खाली तुम्हाला जिथे आवडेल तिथे तुम्ही हे फुलपाखरू लावू शकता. तर आता काय करायचं आहे, बरोबर सेंटरला मध्ये अशा चुन्या पाडून आपल्याला एक टाका घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी आता बरोबर चुन्या पाडून घेत आहे. तर अशा पद्धतीने चुन्या पाडून आपल्याला बरोबर टाका घालून तिथे घ्यायचा आहे. आणि आता हे फुलपाखरू आपल्याला बरोबर पिशवीच्या सेंटरला मैत्रिणींनो लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी लावून दाखवलेलं आहे. मला जिथे आवडतं तिथे लावलेलं आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने लावू शकता. तर आपली पिशवी रेडी झालेली आहे. काहीच अवघड नाही, काही कटिंग वगैरे नाही. तर एक गाठ मारून आपल्याला ही पिशवी शिवायची आहे. खूप सुंदर आणि छान अट्रॅक्टिव्ह ही आपली पिशवी दिसते. तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीची पिशवी शिवून बघा. मी तुम्हाला रुंदी पण सांगितलेली आहे, उंची पण सांगितलेली आहे. गाठ बांधायचा, मध्य काढायचा आहे, तेथे हात धरून आपल्याला गाठ घालायची आहे. ते मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे. या पद्धतीने
पद्धतीने तुम्ही जर शिवली तर तुमची पिशवी खूप सुंदर आणि छान होणार आहे। व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने शिवून बघा। 100% नाही तर 101% तुम्हाला पिशवी माझ्यापेक्षाही सुंदर जमणार आहे। नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, नक्की प्रयत्न करा। जरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधी जुन्या कापडावर ट्राय करा। तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।